नमस्कार मंडळी सतर्काने अलर्ट राहा. कारण तर रात्र वैऱ्याची आहे. कधी काही घडेल काही सांगता येत नाही. मुलगी असते आणि एक आई असते. दोघांसोबत एका मुलाने अनैतिक संबंध ठेवले होते. लफडं ठेवलं होतं. मराठी भाषेत त्याला लफडंच म्हणतात आणि चांगल्या भाषेत अनैतिक संबंध म्हणतात. अशीच एक घटना गोरखपूर या ठिकाणी घडलेली आहे. उत्तर प्रदेश या ठिकाणची ही सत्य घटना आहे. या मुलापासून दिवस सुद्धा गेले होते. 16 वर्षाची ही मुलगी होती. आणि पुढे काय घडलं याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. कशी अनैतिक संबंध जुळले हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सुद्धा नवीन आहे. आणि ज्या पद्धतीने हा सुनील आहे, सुनील काही कामानिमित्त बाहेर गावातून व्यवसाय करण्याकरता, कपड्याचा व्यवसाय करण्याकरता या गोरखपूर या ठिकाणी येत होता. नेहमी त्याचं लगबग असायची. 18 दिवसाला 4 दिवसाला तो नेहमी या गावात यायचा. आणि असा काही परिचय झाला होता या गावाच्या लोकांसोबत की हा जो व्यक्ती आहे सुनील, हे कोणाच्या तरी घरातील सदस्य आहे अशा त्या ठिकाणी वागणूक मिळायची. परंतु या वागणुकीचा त्यांनी काही वेगळाच फायदा घेतला. एक 30 ते 35 वर्षाची महिला असते आणि या महिलेसोबत त्याचं उठणं बटणं सुरू होते, बोलणं भाषण सुरू होते. पाणी वगैरे घ्यायचा, चहा वगैरे घ्यायचा, असं काही त्याचं सुरू होते. रोजचे रिलेशन सुरू होतात. रोजचे रिलेशनामधून बोलणं भाषण वाढते आणि बोलणं भाषणातून मोबाईल नंबर शेअर केला जातो. मोबाईल नंबर शेअर झाल्यानंतर जे काही प्रकरण आहे, लफडं आहे ते सुरू होते. या महिलेचा पती काही कामानिमित्त बाहेर राहायचा आणि महिला 30 ते 35 वर्षाची आणि ती 16 वर्षाची मुलगी हे एकत्र राहायचे. कारण तर दुसरा कोणता मुलगा नव्हता आणि जो पती होता तो काही कामानिमित्त बाहेर राहायचा. आता हे प्रकरण सुरू झालं आणि जी काही महिला असते 30 ते 35 वर्षाची, त्या महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध जुळले. रोज प्रकरण सुरू झालं, रोज भेटागाठी सुरू झाल्या. ज्या टायमाला तो गावात यायचा त्या टायमाला त्या घरात बसायचा, चहा वगैरे घ्यायचा, जेवण वगैरे करायचा. आणि असं चालू असताना त्या महिलेचे या मुलासोबत अनैतिक संबंध जुळले, लफडं जुळलं. त्यांचा कार्यक्रम सुरू व्हायचा. कार्यक्रम, बोलणं भाषण वगैरे सुरू व्हायचं आणि याच्यातून जे काही प्रकार आहेत अनैतिक संबंधाचे ते सुरू व्हायचे. झोपाझोपीचे आपण त्याला म्हणू शकतो. कारण तर तेच प्रकरण सध्या जोराशोरात आहे आणि ही सत्य घटना आहे. त्यांचं काही लफडं सुरू व्हायचं. रोज काही झोपून जायचा, 8-15 दिवसाला झोपून जायचा. ज्या टायमाला तो यायचा त्या टायमाला तो झोपून जायचा. आणि ही मुलगी जी आहे ती शाळेत जायची. सकाळी शाळेत गेल्यानंतर 4 ते 5 वाजता ती घरी यायची. 4 ते 5 वाजता आल्यानंतर जे काही बोलणं भाषण आहे ते या मुलीसोबत सुद्धा सुरू झालं. एके दिवशी ही जी महिला होती ती घरी नव्हती आणि तो त्याचा व्यापार करण्याकरता त्या घरी गेला. रोजच्या सारखं चहापाणी वगैरे घेतलं, त्या मुलीने चहापाणी वगैरे दिलं. आणि जो हे सुनील नावाचा व्यक्ती होता, मुलगा होता, यांनी त्या मुलीला सुद्धा तिच्या जाळ्यात ओढलं होतं. काही गप्पा सप्पा मारायचा, कुठेतरी हात लावायचा, चहा वगैरे देत असताना, पाणी वगैरे देत असताना असं सुरू झालं. ज्यावेळेस ती खाली वाकायची त्यावेळेस तुला काहीतरी दिसायचं, वाढ न करता असं काहीतरी सुरू झालं. आणि या मुलाने तिला सुद्धा पटवलं असताना जो काही मुलगा आहे तो ती मुलगी शाळेत गेल्यानंतर तिला शाळेतूनच बाहेर फिरायला न्यायचा, गप्पा सप्पा मारायचा, खायला द्यायचा चांगल्या पद्धतीचं. आणि यांचं सुद्धा लफडं त्या ठिकाणी सुरू झालं. एके दिवशी ही महिला बाहेर गेली आणि जो मुलगा आहे तो त्या ठिकाणी घरात शिरला. घरात शिरल्यानंतर सुरुवातीलाच त्याचं प्रेम प्रकरण जुळलं होतं. आईसोबत सुद्धा होता आणि त्या सोबत सुद्धा होतं. आणि याचे अनैतिक संबंध त्या सोबत सुद्धा सुरू झाले. यांना ते काही कार्यक्रम केला. कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवसांनी त्या मुलीच्या जे पोटात आहे ते दुखणं सुरू झालं. मुलगी घरात सांगत नव्हती, का दुखते ते माहीत होतं. परंतु जे काही प्रकरण चालू आहे त्यातूनच आपल्याला कुठेतरी दिवस गेलेले असावे, तिला एक शंका निर्माण झाली. आणि काही दिवसांनी ती त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेली. त्या ठिकाणी तिने चेकअप केलं. आता किटसुद्धा उपलब्ध आहेत. किट पाहिल्यानंतर त्या किटवर तिला काही दिवसाचे दिवस गेलेले असं तिला शंका आली. त्या कारणाने ती सोनोग्राफी त्या ठिकाणी करून घेते. सोनोग्राफी केल्यानंतर तिला माहीत पडते की आपल्याला याच्याकडून दिवस गेले. आणि तो मुलगा आल्यानंतर तिला सांगतो की मला तुझ्याकडून दिवस गेलेले आहेत आणि आपण काही दिवसांनी लग्न करू असा तो सांगतो. परंतु जे प्रकरण झालेलं होतं त्या महिलासोबत त्याचं प्रकरण होतं ते त्या मुलीला माहीत नव्हतं. आणि मुलीला वाटलं की
त्याचं लफडं जे आहे ते माझ्यासोबतच आहे, जे काही प्रेम प्रकरण आहे ते माझ्यासोबतच आहे असं तिला वाटत होतं. परंतु जे सत्य घटना आहे ती तिला माहीत नव्हती. माहीत नसल्याकारणाने ते मुलगा जो आहे तो टाळाटाळ करायचा, तिला नको म्हणायचा, आपण काही दिवसांनी लग्न करू, कारण तर माझंही वय नाही आणि तुझंही 16च वर्ष वय आहे, सध्या आपण लग्न थांबू देऊ, आपण हे अबॉर्शन करून घेऊ असं तिला सांगायचं. परंतु ती मुलगी ऐकत नव्हती. तिला काही रिक्वेस्ट वगैरे करून, तिला बोलून चालून एके दिवशी त्यांनी बाहेर नेलं आणि त्या ठिकाणी त्याचं अबॉर्शन केलं. त्या मुलीचं अबॉर्शन झाल्यानंतर जी मुलगी आहे ती सुरळीत सुरू झालं, परत त्यांच्या भेट्यागाठी सुरू झाल्या आणि या प्रकरणातून तिला आईला जे आहे ते त्या आईला सुगावा लागला. माझ्यासोबत तर अनैतिक संबंध आहेत, परंतु माझ्या मुलीसोबत सुद्धा अनैतिक संबंध या मुलांनी ठेवलेले आहेत असा थोडासा सुगावा लागला. कारण तर मोबाईलच्या माध्यमातून फोन रेकॉर्ड सुरू झाले आणि त्याच्यातून ते प्रकरण कुठेतरी उघडकीस आलेलं आहे. उघडकीत आल्यानंतर जी मुलगी आहे ती काही दिवसांनी परत प्रेग्नंट झाली, परत एकदा प्रेग्नंट झाली. प्रेग्नंट झाल्यानंतर ती मुली परत एकदा सांगत होती की हे आता अबॉर्शन नको आहे, मला तुझ्यासोबत लग्नच करायचं आहे असं ती सांगत होती. परंतु तो ऐकत नव्हता. मुलगा सांगायचा की तिला समजावून सांगत असताना ती मुलगी ऐकायला तयारच नव्हती. ऐकायला तयार नव्हती नसल्याकारणाने दुसऱ्या एका त्या मुलाने त्याच्या मित्राला बोलावून घेतलं आणि दोघं सोबत आले. एके दिवशी ती आई बाहेर घराच्या पडली. बाहेर पडल्यानंतर जे काही मुलगा होता त्या मुलाने त्या ठिकाणी परत एकदा अनैतिक संबंध ठेवले आणि तिला मारहाण केली, कारण ती मुलगी ऐकत नव्हती. आणि जो बाहेर बसलेला मित्र होता तो परत घरात आला आणि त्या मुलांनी आणि त्या जो प्रेम प्रकरण होतं त्या मुलाने त्या मुलीला फाशी दिली. कारण तर मारहाण करण्यात आली होती, अनैतिक संबंध ठेवण्यात आले होते परत एकदा मारण्याच्या अगोदर. आणि त्या ठिकाणी फाशी दिल्यानंतर जे प्रकरण आहे ते कुठेतरी असं वाटू लागलं की आता या मुलीने आत्महत्या केली असं कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु आत्महत्या नसून ते खून होता असंही त्या ठिकाणी दिसून आलं. आणि जे काही पोलीस प्रशासन आहे, त्या ठिकाणचे अधिकारी आहेत, त्यांनी त्याचा सुगावा लागला आणि काही ते मोबाईल रेकॉर्ड वगैरे त्या मुलीसोबत आणि तिच्या आईसोबत याचेच कॉल रेकॉर्ड केलेले होते त्या मुलाचे आणि त्या मुलाला पकडल्यानंतर काही पुढील जे कारवाई आहे ती सुरू झाली. 27 सप्टेंबर 2023ची ही घटना आहे आणि 27 सप्टेंबर 2023ला ही घटना सत्य घडलेली आहे. जो काही व्हिडिओ आहे तो जुना आहे, परंतु सत्य घटना आहे आणि अशाच गोष्टी बऱ्याच काय होत आहेत. त्या कारणाने आपल्याला सुद्धा अलर्ट राहणं गरजेचं आहे. आपली मुलगी काय करते, आपला मुलगा काय करते आणि त्याचबरोबर आपली पत्नी काय करते. शंका घेण्याचं कारण नाही, परंतु जे काही इतर लोक आहेत त्याच्यात कशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे याच्यावरती आपल्याला नजर ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला हे कलियुग जगू देणार नाही आणि ज्या काही घटना घडत आहेत त्याला कुठेतरी आपल्याकडून सुद्धा वाचा फोडली पाहिजेत असं तरी मला वाटते. आता तुम्हाला काय वाटते या व्हिडिओच्या संदर्भात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.